कारखाना बंद पडेल असे फिरून ते सांगत होते, कारखाना बंद पडला आणि आता मात्र सांगावं लागतंय कारखाना चालू होण्याची आवश्यकता आहे, म्हणून ही सगळी मंडळी फिरतायत. मला नेहमी असं वाटतं एकाच गोष्टीचं बाकी दुसरे कोणी मालकाची गरज नाही. राजू शेठ, गोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि दुसरा कारखाना म्हणजे व्यंकटेश कृपा. गोडगंगा सहकारी साखर कारखान्याचं 25 वर्ष नेतृत्व आहे यांच्याकडं. व्यंकटेश कृपा सुद्धा तेच चालवत्यात. तो कारखाना प्रचंड आर्थिक प्रगती करतोय आणि हा कारखाना मात्र आर्थिक प्रगतीच्या ऐवजी डबघाईला जातो. याचं कारण खऱ्या अर्थाने लोकांनी समजून सभासदांनी घेतलं पाहिजे. सभासद जोपर्यंत जागरूक होत नाही तोपर्यंत इथं बसलेले किती पदयात्रा काढल्या तरी उपयोग नाही. कारखान्याची निवडणूक झाली का नाही, दादा पाटलांनी सांगितलं होतं सगळ्यांना की मी पैसे नाही वाटणार, पण मी 3000 रुपये बाजार देईल. त्याच्यावर पण लोकांनी सभासदांनी विश्वास ठेवला नाही. त्यांनी 5-5 हजार रुपये मताला दिले आणि पॅनल निवडून आला. ते 5000 रुपये ते कुठं कमवायला गेला होता, तुमच्याच ऊसाच्या बिलातनं काढल्यात आणि तेच पैसे तुम्हाला दिल्यात आणि त्याच्यावर पुन्हा तुमची मतं विकत घेतल्यात. जर अशा पद्धतीने सगळं राजकारण होणार असेल आणि अशा पद्धतीने आपण जर काम करणार असेल तर तुम्ही जागरूक झाला तर उद्याचा काळ चांगला आहे, लक्षात घ्या. पण आपण त्याच्यावर विचार करायला तयार नाही. एखाद्या माणसाला जर 2 मुलं असतील, रवी बापू, एखादी साखर कारखाना काढला 25 वर्षापूर्वी आणि तो साखर कारखाना जर तोट्यात असेल तर त्याचे वडील त्याला सांगतील का दुसरा पण पुलाला की तू साखर कारखाना टाक? हा धंदा नीट चालत नाही साखर कारखानदारी, तर दुसरा कशाला काढायला जाईल मला सांगा. याचा तुम्ही कधीतरी विचार करणार आहे का नाही? तो कारखाना नफ्यात चाललाय व्यंकटेश कृपा, याचा अर्थ हा कारखाना जाणीवपूर्वक तोट्यात आणलाय आणि हे पाप अशोक पवारांनी केलंय. याचा विचार सभासदांनी करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे.